मूर्ती होती मान नाव त्यांचे शिरपती माने आबा पैलवान हो आबा पैलवान उंच पुरा मरदे गडी ही पडली काया वर गरीब जनतेवरती अपार माया त्यांची अपार माया वालगाचा नाद केला मोठ्या आवडीने नाव त्यांचे शिरपती माने आबा पैलवान हो आबा पैलवान समाज कार्याची त्यांना आवडली फार निर्मळ होता त्यांचा कारभार हो त्यांचा कारभार समाजाच्या अध्यक्षपदी झाले विराजमान नाव त्यांचे शिरपती माने आबा पैलवान हो आबा पैलवान भंडारा कपाळाला लावून मराठींबाड्या ताल धरून दशरथ राजाचा फुलेश कामिक यज्ञ हनुमान त्या जन्मकथा आदेश प्रथम सपले सरळ 8 कोटी शब्दांनी 27 आहे. दशरथ राजा अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांची लग्नी केली. त्यात कौशल्या संग्राम सुंदर व कैकेयी या मुख्य होत्या. त्यात कौशल्या पटराणी कैकेयी आवडती राणी होती. त्याने मोठे न्यायाने राज्य केले. त्याला सर्व सुखी अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हती. त्यामुळे तो खिन्न व चिंता तो दिसे 5.5 वेळी 45 पेरेस होता. एके दिवशी दशरथ राजा स्वप्न पडले त्याने टाकले स्वप्नात तुझ्या हातून 2 पुरुष स्त्रियांचे हात आले त्यासाठी शिकारी जाऊन 3 शपथ मारणार नंतर होम करून त्यांची शांती करून म्हणजे दोष नाहीसा होईल. अवतरण चिन्ह पूर्ण 5.5 वेळी 50 कर संपलाय. राजा
सोबत काही दिसली नाही. सूर्यास्त झाला स्वल्पराम. तेव्हा एका सरोवराजवळील पान सोबत उजव्या हाताला 21 वृक्षावर बसला. आता स्वापक पाणी पिण्यास येईल आपला शिकार सापडे म्हणून तो धनुष्य सज्ज करून टेहळी करू लागला. 7.5 होईल 39 शब्द आहेत. दैव श्रावण त्या सरोवरापासून दुसऱ्यांसाठी थांबला तेव्हा आईने पुढे त्याला म्हणाले सुरराम शिकला करून जिना नामाला तहान लागले हे पाण्यात अवतरण चिन्ह पूर्ण. श्रावण हातात कमंडळ घेऊन पाण्याने निघाला. सरोवर जवळ होते. तो पाण्यात उतरला. कमंडळ पाण्यात बुडताना बुडबुडाचा आवाज झाला. तो दत्तकाच्या काठी पडला. त्यावर दत्त राजाने स्वापकच पाणी पिता सुरराम असे समजून त्या शब्दाच्या नेमाने निर्माण भाग होता. तो आपण श्रावणाच्या हृदयात शिरला. त्यावर श्रावण धाडकन हाया खाली पडला. ती शोकाची शब्द गाणी पडता दशरथराजा घाबरला आणि झाडावरून खाली करून श्रावणाजवळ आला. ते जे पूज्य ब्रह्मपुत्रात पाहतात राजाला वाईट वाटते. तो त्या ब्रह्मातेबद्दल शोक लागला तेव्हा श्रावण म्हणाला स्वल्पविराम सिंगरावती राजा स्वल्पविराम यात तुझा दोष नाही. तू शोक करू नकोस. माझ्या आईबाप तामीन क्रमांक त्यांना पालन पास नंतर शब्दाला पान सकट डाव्यातला बाहेर म्हणाला ही अतिरिक्त सांग पाणी प्याल्याशिवाय त्यात काही सांगू नको. पाणी
ते पाणीने पिता तत्काळ प्राण देतील जा स्वराच्या अवतरण चिन्ह पूर्ण असे म्हणून श्रावणाने प्राण सोडला त्यावर दशनाथ स्वार्थी झाले नेत्रातून आसू जरा सुरू झाल्या पण अशा स्थितीत राजा श्रावणाच्या वृद्ध वांद मागे खाली पाणी भाग होते 25 ओळीचे काही शब्द आहेत नंतर दशरथ राजा कमंडल पाणी घेऊन नदी जवळ आला राजाने हॅलो 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 एकदा स्पर्धेत खेळला आणि तो दुसऱ्या स्पर्धेत खेळायला लागला त्या संघाला बाद केलं जाईल माझ्या आता निदर्शनात आलेला आहे म्हणून मी सांगायला लागलो परत नंतर तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यायची संघाने परत तक्रार चालणार नाही चालू करा डिंबाऱ्या चालत नाही मामा हे वडगाव गाव आहे हे वालगासाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुद्धा त्या गावाचं नाव लौकिक आहे म्हणून त्यावरच आपण काहीतरी संधी गायला पाहिजे म्हणून काय म्हणतात आहे ढोल वाजतोया तुझा ढोल वाजतोया ढोल वाजतोया तुझा ढोल हा ढोल बांधला आणि वालून केला आणि शिडी मारल्याने झालं नाही ढोल काय म्हणतोय ते आमच्या सिद्धगुणालाच काय माहित असलं तर तो राम राम म्हणतो बरं का म्हणून काय म्हणते असा बांधून कमरेला ढोल ढोल